मूलतत्व तुम्ही या क्षेत्रात आल्यावर कुठली कुठली क्षेत्र आहेत? स्कल्पचर, प्रिंट मेकिंग, टेक्सटाईल, विविंग, अप्लाइड आर्ट, त्याची सगळी प्राथमिक माहिती यात, प्रोसेस यात आहे. आणि कलेची मूलतत्व आणि डिझाईनची मूलतत्व विस्तृत अंगाने दिलेली आहेत. तर हे बिगिनर्सना आणि डिप्लोमा झालेल्या लोकांनाही उपयोगी पडेल असं आहे. सौंदर्यशास्त्रावर आहे भारतीय, नंतर कला अभिव्यक्ती आहे, कला अध्यापन आहे, लहान मुलांना कसं शिकवावं ड्रॉइंग यावर आहे. नंतर भारतीय कलेचा इतिहास एक पुस्तक आहे, ते आता मोठ्या स्वरूपात एक 15 दिवसात येईल या स्वरूपात, ते पूर्वी छोटं होतं. आणि नंतरची एडिशन्स आहेत वेस्टर्न सौंदर्यशास्त्र आणि वेस्टर्न हिस्ट्री ऑफ आर्ट मराठीत आहेत. इंग्लिशमध्ये कलर थेरी काढलेला आहे, ते तुम्हाला पाहिजे असेल तर सरांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील. त्याची किंमत 50 रुपये. नमस्कार, मी जयप्रकाश जगताप. मी जवळजवळ आता 25 वर्ष टीचिंगचं काम करतो. आणि त्यात माझ्या असं लक्षात आलं की थेरी सब्जेक्टकडे अलीकडचे विद्यार्थी हे दुर्लक्ष करतात आणि त्याची आवश्यकता नाही आपल्याला. आणि चित्रकला ही उत्स्फूर्त आहे अशी मस्तपैकी बाहेर येते. आम्हाला वाटतं ते आम्ही करणार. हे जरी असलं तरी त्यातलं शास्त्र जर माहिती झालं तर आपल्याला ते जास्त छान रीतीने मांडता येतं. आपण आता TV बघतो, सारेगमपा बघतो वगैरे वगैरे, सगळे मोठमोठे लोक त्या ठिकाणी गायडन्स करत असतात आणि त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक दिवशी एकच सांगणं असतं की शास्त्र अभ्यासा. असं येतं ना. मग ते सुरेश वाडकर असतील नाहीतर मंगेशकर असतील, काय की तो तुमचा सा असा खर्जात जायला पाहिजे, आत जायला पाहिजे, म्हणजेच काय तो लोकीमध्ये जायला पाहिजे आमच्या भाषेत. त्या पुस्तकात आणि ह्याच्यात तसंच आहे की कलेची मूलतत्व ही सगळीकडे सारखी असतात. ती कशी लागू पडतात प्रत्येक कलेला वेगळ्या शब्दाने किंवा वेगळ्या अंगाने ते येत असतात. कलेची मूलतत्वे 5 आहेत. बिंदू हा झाकलेला आहे, तसं 6. तर बिंदू, रेषा, आकार, टोन, कलर आणि टेक्स्चर ही 5 तत्व आहेत. आणि या 5 तत्वामध्ये संपूर्ण कला ही बसवलेली आहे किंवा ती आविष्कृत केली जाते या 5 तत्वातच. जशी आपल्या भाषेला 12 कडी आहे, इंग्लिशला अल्फाबेट्स आहेत, तशी ही कलेची अल्फाबेट्स आहेत. पण नृत्याचे अल्फाबेट्स पण आहेत, संगीताची पण अल्फाबेट्स आहेत, सारेगमपधनिसा. पण चित्रकलेच्या क्षेत्रात तुम्ही एक अल्फाबेट घेऊन देखील किंवा एक मूलतत्व घेऊनही खेळू शकता. म्हणजे नुसतं रेषेनेच काम करायचं, नुसत्या कलरनेच काम करायचं, नुसत्या टोननेच काम, असं करू शकतो. पण संगीतामध्ये ती मूलतत्व किंवा ते फंडामेंटल्स ही अनुक्रमानेच यावी लागतात.